महिला ओबीसी वो चीटिंग नहीं डाली, अभी तक महिला ओबीसी नहीं हुई है, महिला ओबीसी झालेली नाही। हा ओबीसी नाही झालंय। 2019 2022 हे ओपन होतं। ओबीसी यायला पाहिजे तो ओबीसीवर अन्याय केलाच। तोपर्यंत निवडणूक व्हायच्या आधी शेड्यूल कास्ट किती असायला पाहिजे, आता त्यांनी नियम बनवला शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राइब 3 असायला पाहिजे मगच। म्हणजे तुम्ही जाणून बुजून शेड्यूल ट्राइबचे आमच्याकडे 2 उमेदवार आहेत, तिथे तुमचा बृहन्मुंबईमध्ये तिथे तुमचा हा नियम लागतो। याचा अर्थ लॉटरी ठरवून केली म्हणून या संपूर्ण लॉटरी सिस्टम आणि त्यांचा असलेलं निवडणूक प्रक्रिया याचा आम्ही धिक्कार करतो, निषेध करतो। सगळ्यात पहिले त्या लोकांनी सांगितलं 3 किंवा अधिक जर एसटी सीट्स असतील तरच एसटीचा महापौर बसू शकतो। हे रूल पहिले आम्हाला कोणाला सांगितलं नाही किंवा आधी पहिले कोणी कधी डिक्लेअर केलं नाही, ठीक आहे। त्याच्यानंतर आता 2 वेळा ओपन कॅटेगरीमध्ये मुंबईचे महापौर बसले, ठीक आहे। तर मग आता जर ओबीसी तुम्ही रोटेशन वाईज काढले तर मग मुंबई त्याच्यामध्ये का नाही? का 2 ओपन कॅटेगरी ओबीसीवर अन्याय केला, ओबीसीवर मुंबईचा महापौर बसू शकला असता, एससीवर मुंबईचा महापौर बसू शकला असता। रोटेशन वाईज जर तुम्ही ओबीसीची कॅटेगरी काढली तर मग त्याच्यात मुंबई का नाही? 2017 2019 ला मुंबईचा महापौर ओपन कॅटेगरी मध्ये बसला, बरोबर आहे। पक्षाचं माइंडेड बघून काढलंय, मग तुम्ही आता पक्षांचे माइंडेड बघून या लॉटऱ्या काढलंय, याचा अर्थ सगळं मॅनेज आहे। शासनाला उत्तर द्यायला तयार नव्हतं, फक्त जाणून बुजून लॉटरी सिस्टम काढत होते, जबरदस्ती करून प्रक्रिया चालू ठेवली। आम्ही ऑब्जेक्शन घेतलं, आम्ही जे काही प्रश्न उपस्थित केले उत्तर देता आलेली नाही शासनाला, प्रशासनाला देण्यात आलेली नाही, शासनाला त्याची उत्तरं देता आली नाही। त्यांनी लॉटरी सिस्टम चालू ठेवली आणि चिठ्ठ्या काढत चुकीच्या बोलत होत्या। आमचा आरोप आहे ओबीसीवर या शासनाने या गव्हर्नमेंटने अन्याय केला आहे। रोटेशन वर या लोकांनी ओबीसीचं काढलंय, ठराविकच 8 वॉर्ड ओबीसीचे काढले आणि त्याच्यात ओबीसीचं महिला आरक्षण देऊन टाकलं। महत्वाचं म्हणजे आधी ओबीसी झाले नाही म्हणून आता ओबीसी मध्ये टाकलं, ठीक आहे। आता ओपन मध्ये मुंबई कशी आली? मग ओबीसी एसटी मध्ये यायला पाहिजे होती आणि एसटी तुम्ही आता मला सांगताय की 3 नगरसेवकच्या वर जर एसटी असेल तरच मग एसटीचा नगरसेवक म्हणजे संपूर्ण सत्ताधाऱ्यांचा माइंडेड बघून केलं, सत्ताधाऱ्यांचा माइंडेड अनुसूचित जमातीचे 2च नगरसेवक आहेत हे कारण देऊन त्यांनी 3 पेक्षा कमी असल्यामुळे हा नवीन नियम लावून त्यामुळे अनुसूचित जमातीच्या मुंबईला रिझर्वेशन देण्यात आलेलं नाही। आता आम्ही आमच्या पक्षाशी बोलो, पण या चॅलेंज मध्ये सत्ताधाऱ्यांच्या माइंडेडला बघून काढलेली लॉटरी सिस्टम आहे, याचा आम्ही धिक्कार करतो। या लोकांनी ओबीसीवर अन्याय केलाय, या लोकांनी अनुसूचित जाती जमाती भटक्या जमातींवर पण अन्याय केलाय। मुंबईमध्ये तुम्ही कोण ठरवणार आहे? मग आधी डिक्लेअर करायचं होतं की 4 पाहिजे 5 पाहिजे तर काढू, तुम्ही आता सांगता की 3 नाही म्हणून आम्ही करत नाही। मग 2 तर आहेत ना, काढायची होती, एकाला नाही मिळालं तर काय नाही मुंबई टाकली। याचा अर्थ जाणून बुजून ठरवून केलेली लॉटरी आहे, त्याचा आम्ही धिक्कार करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।